नमस्कार, मी मनीषा. मी एक बातमी पाहिली आणि एका शाळेमध्ये एक मुलगी रोज बाजूला बसून डबा खायची. मग तिच्या मैत्रिणींनी एकदा विचारलं की म्हणे तू अशी का बाजूला बसून डबा खातीस? तर ती म्हणली मी रोज अगदी डबा स्वच्छ करून चाटून पुसून खाते. तुम्ही मला हसता, मग मला ते नाही आवडत, म्हणून मग मी इथं बाजूला येऊन खाते. तर म्हणे हो, आम्हाला पण आश्चर्य वाटलं की तू अशी एवढे कसं काय अगदी चाटून पुसून खातेस, घरी आई रागवती का तुला? तर म्हणे आम्ही कसं जाईल तेवढंच खातो ना, आम्ही नको असेल तर ठेवून टाकतो. तर म्हणे नाही, माझ्या आईनं मला मला पण अशीच सवय होती आधी, पण आई आम्हाला खूप रागवली, मला आणि माझ्या भावाला, की म्हणाली अगं, हे जे कोणी हा धान्य उगवतो त्याच्या कष्टाचं चीज म्हणून तरी हे खात जावा. शेतामध्ये अत्यंत कष्टाने हे पिकवल्याशिवाय आपल्याला हे धान्य मिळत नाही. नुसते पैसे देऊन धान्य कुठं मिळत नसतं. ते शेतामध्ये आधी शेतकरी कष्टानं पिकवतो, मग आपण ते विकत घेतो. त्यामुळे आम्ही कुठं त्याचे कष्ट पाहिलेत, आम्हाला नाही माहिती काही. तर आई म्हणाली, अरे तुम्हाला त्याचे कष्ट माहीत नसतील, ठीक आहे, आपण शहरात राहतो, पण वडील तरी तुम्हाला, बाबा किती सकाळी लवकर जातात, रात्री किती उशिरा येतात, आणि मग त्यांना पगार मिळतो आणि ते पैसे देऊन आपण धान्य घेऊन येतो जे शेतकरी पिकवतो. तर नुसते म्हणे पगार झाला म्हणून आपण पैसे घेऊन जाऊन आपल्याला मिळेल का धान्य? नाही. बाबा कामाला गेले नाही तर आपल्याला पैसे मिळतील का? तर तुम्ही हे असं टाकत जाऊ नका. पानात तुम्ही थोडं घेत चला आधी, ते खात चला. आवडलं तर पुढचं घेत चला आणि शक्यतो सगळ्या गोष्टी आवडीनं खाव्यात, जेणेकरून आपल्या शरीराला पण त्याचा उपयोग होतो. आईनं हे बऱ्याच वेळा समजवलं होतं, पण शेवटी तिनं हे सांगितलं की त्यांच्या कष्टाचं चीज म्हणून तरी बघा, तुम्ही एखाद वेळेला तरी आपापलं स्वावलंबनानं एखादा रुपया खर्च करून बघा बरं. हे तर त्यावेळेला ती मुलं आता 9वी-10वीच्या वर्षात होती. त्यांना ते कळलं आणि ती म्हणाली खरोखरच मला याची. आणि एक दिवशी एका गरिबाच्या मुलीला अन्न मिळालं नाही आणि आईनं ते आम्ही जे बाजूला काढून ठेवलं होतं ते घातलं. त्यावेळेला मलाच कसं तरी झालं की मी बाजूला काढून ठेवलेलं मला नको म्हणून ते त्या मुलीनं किती आवडीनं खाल्लं. तेव्हा अन्नाची किंमत काय आहे ते मला त्या दिवशी कळलं आणि मी असं ठरवलं की मी पानामध्ये काहीही टाकणार नाही आता. जेवढं पाहिजे तेवढं घेईन आणि घेतले ते पूर्ण खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणून मी हे असं खाते. त्या मुलींनाही थोडंसं त्यातलं आकलन झाल्यासारखं झालं. मी सुद्धा एक सांगते, माझी मैत्रीण अतिशय श्रीमंत आहे, परंतु मी सहज जेवताना एक 2-3दा तिच्या पानाकडे बघितलं. ती पान इतकं स्वच्छ करते की ती जेवली आहे की नाही असा प्रश्न